नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये काही महिन्यापूर्वी किंवा काही कालावधीपूर्वी एक योजना राबवण्यात आलेली होती. त्या योजनेचं नाव होतं वयोश्री योजना. तर मित्रांनो, थोडक्यात वयोश्री योजना म्हणजे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये वार्षिक रक्कम एक रकमी देण्यात येणार होती. म्हणजे 3,000 रुपये वर्षाला मिळणार होते. त्या योजनेबद्दलचा GR काही महिन्यापूर्वी आला होता, पण अर्ज सुरू झाले नव्हते. पण आता या योजनेसाठी अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कोठे करायचा आहे, तसेच या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, याबद्दलची या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तुमच्या फायद्याचाच असणार आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक वयोश्री योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला या योजनेबद्दलचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी पुढील डॉक्युमेंट लागतात. त्यामध्ये एक नंबर आहे तुमचं आधार कार्ड. जर ज्येष्ठ नागरिकाचं आधार कार्ड नसेल तर मतदान कार्डही चालतं. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, अधिकृत बँकेचे पासबुक, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, जे की 2 लाखाच्या आतचं वार्षिक उत्पन्न असणं गरजेचं आहे, कौटुंबिक उत्पन्न. त्यानंतर सोय घोषणापत्र, 2 लाखाच्या उत्पन्नाबाबतचे सोय घोषणापत्र आहे, हे तुम्हाला यासोबत द्यायचं आहे. तुमच्या जे काही डॉक्युमेंट्स ओळखीचे पुरावे असतील ते तुम्हाला यासोबत द्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, महत्वाचं आहे आणि अत्यंत महत्वाची हीच गोष्ट नागरिकांना माहित नाही की या योजनेचे अर्ज कोठे करायचे. तर मित्रांनो, या योजनेचे अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील जे समाज कल्याण आहे त्यामध्ये सामाजिक न्याय विभाग आहे, त्यामध्ये जाऊन तुम्हाला या योजनेबद्दलची अधिक माहिती घ्यायची आहे आणि तेथे तुम्हाला तुमचे अर्ज करायचा आहे. तुम्हाला योजनेसाठी समाज कल्याणमध्ये सामाजिक न्याय विभागामध्ये या योजनेचे अर्ज तुमचे स्वीकारले जातील किंवा तुम्हाला या योजनेबद्दलची तेथे अधिक माहिती मिळेल. आणि या योजनेसाठी फक्त 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर जे बेल आयकन आहे त्या बेल आयकनला नक्की क्लिक करा. धन्यवाद.